या भूमिकेवर आम्ही कालही ठाम येतो, आजही ठाम येतो आणि उद्याही ठाम राहणार. एकाही पोराकडून आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली. आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज एक शब्दापासून हटत नाही. आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहितीये मीही समाजाचा शब्द मोडून काहीच करत नाही. आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती. 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे. महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची. तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. वाहन चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. तिसरा मुद्दा, हातावर नका करू. ते काय होतं ते काय शिष्टमंडळ थोडं झालं इमानात. ते हे सोडलेत वाटतं ते पंखे. हे कोणत्या गावात येते. आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं. आता उद्यापासून आता बनला असताल नसताल बनणार नाही माहित. आज तुमच्यावर जबाबदारी वाढली. सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचंय. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठक सुरुवात झाली. निरोप आणतात तुम्हाला आपल्याला बैठक घ्यायची नाही. कोण नाही म्हणलं? कळालं होतं ना. आता कसं काय कळालं म्हणलं? अशी एक बी गाडी नाही की त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठक आहे म्हणून 10 वाजता. सगळ्या गाड्याला सांगितलेल्या ग्राउंडवर बैठक आहे म्हणून. आणि मी सगळ्याला चालता विचारतो राव, प्रत्यक्ष भेट व्हायना तर जेवले का विचारतो नाही. मी लांबून का होणार काळजी घेतो. लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेंगरी दे. मी बारीक मला उलटून दिलं मी खाली पडतो. त्याच्यामुळे मी मला भेटणं व्हाय ना तुमच्याकडे. एक दिवस आमचं ठरलं म्हणलं जिथं गाड्या लागल्या असल्या तिथं जाऊ आपण. तिथं गेलो तर सगळे पोरं झोपले म्हणलं. मी आल्याला कळलं ना सगळं उठते ना झोपू द्यायला. आमचं पण लक्ष आहे, तुमचं सुद्धा माझ्यावर आहे. फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला. काल तर इतका एकत्र आला बाबा डांबरीत नाही दिसली हो आम्हाला. आमचा ड्रायव्हर म्हणतो पट्टात दिसना पांढरा मला कुठची. इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी हे कुठले माया उभ्या जिंदगीत मी नाही बघितले. ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागलाय. मी 5ला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी. माझ्या माय माऊली झोपेतच वावळ मला. काय मग डोळे झाका लागले. कालची झोप नाही वाघोलीची ती 6:30 सभा संपली पाठव. इथं 7:15 आलो सकाळी आणि झोपायचं का 48 घंटे झाले झोपत नाही ना. अचानक झोप लागली म्हणून उशीर झाला बरं का. आता आज झोपलो 7:15 वाजता गेलो. असंच कुणाच्या घरात नेऊन टाकलं माहित नाही. आणि माळदा चालू भारी घर होतं राव. मी सकाळी उठल्यावर बघितलं म्हणलं हे कुठं आणून टाकलं तुम्ही मला. गादी मी तुमच्या झोपवतो का नाही. गाद्या बुद्यावरच आहे का मी. पण ते माझ्या शरीर साथ देणार राव. मला अंग दुखत वाता आल्यासारखं होतं पाहिलं. त्याच्यामुळे मला गाऱ्यात झोपून जमाना. आता पहिल्यांदा थोडी उली ती ताकद होती तेव्हा गाऱ्यातच झोपत होतो. आता झोपलं वाकूनच जातो.